तर इकडे दादरमध्ये पेणच्या पर्यावरणपूरक गणपतीला मोठी मागणी होत असल्याची पाहायला मिळत आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांचा कल वळलेला पाहायला मिळतोय। गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक असली पाहिजे, त्यासाठी शाडूच्या मातीची किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती घेऊन त्याची स्थापना केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूया। उद्यापासून गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि या गणेशोत्सवात विशेष मागणी असते ते पेनच्या गणपतींची आणि पेनचे गणपती हे पर्यावरणपूरक असल्यामुळे ही मोठी मागणी होते। दादर या ठिकाणी पेनमधून आलेल्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात दुकान लागलेले आहेत। या मूर्ती आम्ही शाडू मातीच्या तयार करतो। शाडू मातीपासून मूर्ती तयार करतो, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार करतो, लगद्यापासून मूर्ती तयार करतो। सध्या चालू म्हणजे सीझनमध्ये आम्हाला इथे शाडू मातीच्या मूर्तींना खूप मागणी आहे। शाडू माती, लगद्याच्या मूर्ती, पीओपीच्या हल्ली मागणी लोकांची कमी आलेली आहे, कारण लोकांना हल्ली पर्यावरणपूरक अशा मूर्ती पाहिजेत। त्यामुळे लोक हल्ली शाडूच्या मातीकडे आकर्षित आहेत, लगद्याच्या मूर्तींकडे आकर्षित आहेत। पेनचे गणपती फक्त पेनमध्येच नाही तर मुंबईत येऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात विकल्या जातात आणि मुंबईकरांची सुद्धा अशीच डिमांड असते की पेनचे गणपती पर्यावरणपूरक असल्यामुळे, शाडूच्या मातीचे असल्यामुळे त्यांना जास्त मागणी होते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी, 24 तास, मुंबई।